पप्पा, मी तुम्हाला कितीदा सांगितलं की तुमचे कोर्टाचे काम तुमच्या ऑफिसलाच निपटव चला, पण इथे कोणत्याही क्रिमिनलला बोलवत जाऊ नका. बेटा 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 तो क्रिमिनल नाही आहे, तो एक मोठा उद्योगपती आहे आणि त्याला खोट्या आरोपात अटकवलं गेलं. ते काही असो पप्पा, पण सध्या तो एक आरोपी आहे. अरे तो चांगला एक बिझनेसमॅन आहे, त्याच्याशी आपले काही संबंध आहेत, त्यानं आपल्या केसेस मध्ये मदतही केलेली आहे. पप्पा, त्याचं इथे आलेला मला बिलकुल आवडत नाही. ओके 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 ओके, तू नाही म्हणते ना, तर तो आजपासून इथं येणार नाही, ठीक आहे? अरे भाग्या, हे काय तुझ्या गळ्यातली चेन कुठे आहे? सॉरी 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 पप्पा, मी तुम्हाला सांगायची विसरूनच गेले. त्या दिवशी मार्केटमध्ये माझी चेन चोरीला गेली होती. काय? आणि तू आता आता सांगत आताच त्यांना फोन करून पप्पा, त्याची काही आवश्यकता नाही. माझी चेनही मिळाली आणि त्या चोराला शिक्षाही मिळाली. ठीक आहे बेटा, पण यानंतर काळजी घे. असं काही घडलं तर मला वेळीच सांग, ठीक आहे? पप्पा, आता काय मी लहान झालेले का? मला कळते सगळं. हो, मी विसरूनच गेलो होतो. आता माझी चिमणी मोठी झालेली आहे. म्हणजे आता लवकरच जावई शोध मोहीम करायला पाहिजे. आई, मला लग्न नाही करायचंय. अरे भाग्या